राज्यामध्ये दररोज जवळपास 1,60,00,000 लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते किंवा दूध पॅकिंगमध्ये करून विकलं जातं। त्यापैकी 89 लाख लिटर दूध हे पॅकिंगमधून ग्राहकांच्या घरामध्ये जातं। जवळपास 25 लाख लिटर दुधावर प्रक्रिया होऊन त्याचे रबडी पनीर सहित वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि जवळजवळ 50 ते 55 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून त्याचे बटर आणि दूध पावडर तयार केली जाते। सध्या बाजारामध्ये दूध पावडरचे जे भाव पडलेले आहेत त्यामुळे हे जे 50 लाख लिटर दूध पावडर कंपन्या खरेदी करतात त्याचा दर त्यांनी अतिशय खाली आणलेला आहे। जवळजवळ 25 ते 26 रुपये लिटर दराने खरेदी करतात। त्याचा एकूणच परिणाम दुधाच्या बाजारभावावर होऊन सर्वत्र 25 रुपयापासून 28 रुपयापर्यंत दुधाचे भाव झालेले आहेत आणि हे भाव आणि एकूण उत्पादन खर्च जर लक्षात घेतला तर 8 ते 9 रुपये लिटर पाठीमागे उत्पादकाचा तोटा व्हायला लागलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याला किमान 40 रुपये दुधाचा हमीभाव दिल्याशिवाय आज पर्याय नाही, तरच हा दूध व्यवसाय टिकणार आहे। एका बाजूला दुधामध्ये वाढत जाणारी भेसळ आणि ग्राहकांशी खेळला जाणारा भेसळीचा खेळ आणि त्यांच्या आरोग्याशी खेळायला गेलेला खेळ आणि दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणाने दुधाचं उत्पादन करणाऱ्या दूध उत्पादकांचे होणारी ही ससेवलपट। अमूल सारख्या ज्या संस्था आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेल्या आहेत, ज्यांना केंद्र सरकारनं भरमसाठ असं अनुदान दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्रामधून जिथं जिथं दूध खरेदी केलं जातं तिथं 26-27 रुपयाच्या दरम्यान दुधाची खरेदी सुरू केली आहे। नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून तर त्यांनी 24 आणि 25 रुपये लिटरनं दुधाची खरेदी सुरू केली आहे। काही लोकांना अमूलचं फार कौतुक वाटतं म्हणून हे सगळे मी आकडेवारी सांगितली। यावर उपाय एकच आणि तो म्हणजे दुधाच्या पावडरीच्या निर्यातीला अनुदान देऊन निर्यात करणं। पण इथं झालं उलट, केंद्र सरकारनं 26 तारखेला एक अध्यादेश काढून जवळपास 10,000 लिटर दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा आत्मघातकी आहे, हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय आहे। आजच मी पंतप्रधानांना एक पत्र लिहून याच्याबद्दल तीव्र आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि ही ऑर्डर आयातीची तर थांबवाच, परंतु दुधाच्या निर्यातीसाठी अनुदान द्या, कारण नुसतं निर्यात होऊ शकत नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही दूध पावडरला भाव नाही अशी स्थिती आहे। एका बाजूला राज्य सरकारनं दूध उत्पादकांच्यासाठी काय करायचं म्हणून 28 तारखेला बैठक बोलवून चर्चा करायचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं दूध पावडरच्या आयातीचा निर्णय घ्यायचा। हा भोंगळपणा बंद करा, हा भंपकपणा बंद करा आणि खऱ्या अर्थानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या। अन्यथा जुलै महिना हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलन करणारा महिना असणार आहे आणि त्यावेळी मग केंद्र आणि राज्य सरकारला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही।